हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचे आमच्या तनू अनु किचनमध्ये. आज मी इथे बनवत आहे साबुदाणा वडा, जो बाहेरून खूप क्रिस्पी बनतो आणि आतमधून मऊ लुसलुशीत असा कसा बनवायचा तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा फ्रेंड्स. तर चला सुरू करूया साबुदाणा वडा. तर त्यासाठी मी इथे साबुदाणा घेतला आहे. त्यामध्ये छान स्वच्छ धुवून आपण त्यामध्ये पाणी ॲड करणार आहोत आणि तसाच ठेवून द्यायचा. पाणी गाळायचे नाही फ्रेंड्स, त्यामुळे साबुदाणा खूप मऊ बनतो. पाणी गाळल्याने काय होते की पाणी पूर्ण आटून जाते आणि साबुदाणा आपला मऊ होत नाही. तर 10 ते 15 मिनटं आपण तसेच ठेवणार आहोत. तोपर्यंत आपण शेंगदाणे भाजून घेणार आहोत. इथे छान प्रकारे शेंगदाणे असे भाजून झाल्यानंतर आपण काढून घेणार आहोत. नंतर आपण इथे 4 ते 5 हिरव्या मिरच्या मी इथे घेतल्या आहे. त्या पण आपण जास्तही नाही भाजायच्या, थोड्याशा भाजून काढून घेणार आहोत. नंतर आपण शेंगदाणे आणि मिरच्या वाटून घेणार आहोत. फ्रेंड्स, इथे शेंगदाणे जास्त बारीक वाटायचे नाही फ्रेंड्स, त्याने टेस्ट चेंज होते. तर आपल्याला इथे जाडसरच वाटायचे आहे. चवीनुसार थोडेसे मीठ ॲड केले आहे आणि छान असे वाटून घ्यायचे आहे. हे पहा, या प्रकारे जाडसरच ठेवायचे आहे. त्याने वडे खूप क्रंची होतात. तुम्ही मिक्सरलाही बारीक करू शकता शेंगदाणे. तर हे पहा, आपले साबुदाणा खूप छान मऊ असा मऊ भिजला आहे. तर आपण ताटात काढून घेणार आहोत. किती मोकळा मोकळा झाला आहे तुम्ही बघू शकता. तर ही ट्रिक्स तुम्ही नक्की फॉलो करा. कधी पण साबुदाणा भिजवताना पूर्ण पाणी गाळायचे नाहीत. थोडेसे 10 ते 15 मिनटं साबुदाणा तसाच ठेवायचा, नंतर गाळून भिजवायचा. खूप छान भिजतो. तर मी इथे मोठे बटाटे उकडून घेतले आहे. मी डायरेक्ट इथे हाताने कुस्करून घेते आहे. त्यामध्ये आपण ॲड करूया आणि नंतर शेंगदाण्याचा आपण जो कूट काढला होता तो ॲड करून घेऊया. इथे यामध्ये आपण चवीनुसार मीठ ॲड करणार आहोत. नंतर लाल मिरची अर्धा चमचा ॲड करणार आहोत. लाल मिरची आणि हिरवी मिरची दोन्ही ॲड केले आहे मी इथे. तुम्ही फक्त लाल मिरची किंवा फक्त हिरवी मिरचीसुद्धा ॲड करू शकता, पण याने खूप छान टेस्ट येते. तुम्ही नक्की ट्राय करा. हे पहा, किती छान प्रकारे आपण मिक्स करून घेतले आहे. इथे पाण्याचा मी वापर केला नाही. तुम्ही कोरड्या असेल तर थोडेसे पाणी लावून मळून घेऊ शकता. आता इथे बारीक बारीक छान मीडियम आकाराचे वडे आपण करून घेणार आहोत. तुम्ही कोणत्याही आकारात, लहान मोठ्या आकारामध्ये करू शकता. जास्त मोठ्या आकारात करायचे नाही फ्रेंड्स, कारण वडा बारीक केला तर तो खुसखुशीत होतो. खूप जाडसर केल्याने काय होते, वडा एकदम नरम होतो, क्रंची होत नाही. हे पहा, या प्रकारे तयार आहे आपला छान प्रकारे असा वडा. तर सगळे वडे आपण असे तयार करून घेणार आहोत. हे पहा, अशा प्रकारे आपण वडे तयार करून घेणार आहोत. मीडियम आकाराचेच करायचे. तुम्ही मोठेही करू शकता, पण मोठे केल्यावर थोडेसे बारीक करायचे, जास्त जाड नाही करायचे. जाडसर वडे क्रंची होत नाही. रेडी आहे आपले वडे. तर आपण छान प्रकारे असे डीप फ्राय करून घेणार आहोत. त्यासाठी मी इथे गरम तेल करायला ठेवले होते. आपण वडे आपले तळून घेणार आहोत. गॅसचा फ्लेम मिडियमच ठेवायचा, जास्त लो ठेवायचा नाही फ्रेंड्स. कमी ठेवल्यामुळे काय होते, वडे फुटायची भीती असते, म्हणून गॅसचा फ्लेम थोडासा हायच ठेवायचा. छान आलटून पलटून आपले वडे क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे आहे. फ्रेंड्स, तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ पसंत येत असेल तर व्हिडिओला लाईक करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा फ्रेंड्स. हे पहा, रेडी आहे आपले वडे. क्रिस्पी आणि क्रंची आणि झटपट होणारे असे वडे खूप टेस्टी लागतात फ्रेंड्स. आपले वडे आपण आता सर्व करण्यासाठी घेणार आहोत. हे पहा, एका ताटामध्ये आपण काढून घेणार आहोत.
हे पहा टेस्टी आणि क्रंची वडे आपले रेडी आहे फ्रेंड्स, नक्की ट्राय करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.